Hello students, welcome to the part 4 of the topic Mathematical Logic. In this lecture, you will learn examples on finding truth value of given compound statements. तर इथं पहिलं स्टेटमेंट, पहिला जो क्वेश्चन आहे तो असा आहे, इफ द स्टेटमेंट्स PQ are true statements and RS are false statements, determine the truth values of the following. तर काही कंपाऊंड स्टेटमेंट्स इथं दिलेले आहेत आणि ती कंपाऊंड स्टेटमेंट्स सिम्बॉलिक फॉर्ममध्ये आहेत आणि त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला डिटर्मिन करायच्या आहेत. आता जी स्टेटमेंट्स दिलेत त्यापैकी क्वेश्चनमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे, PQ आर ट्रू स्टेटमेंट्स, म्हणजे P आणि Q ह्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू T घ्यायच्या आहेत. अँड R अँड S आर फॉल्स स्टेटमेंट, म्हणजे R आणि S ह्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू F घ्यायच्या आहेत. P आणि Q ह्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू T, R आणि S ह्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स घ्यायच्या आहेत. आणि दिलेलं जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला डिटर्मिन करायच्या आहेत. तर त्यातलं पहिलं स्टेटमेंट असं आहे, P ऑर Q अँड R. आता ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काढत असताना इथं सोल्युशन दिलेलं आहे. पहिल्यांदा गिवन स्टेटमेंट आहे तसं मांडायचं आहे. P ऑर Q अँड R हे दिलेलं कंपाऊंड स्टेटमेंट आहे. आता त्याच्यात ज्या ट्रूथ व्हॅल्यू P, Q आणि Rच्या दिलेल्या आहेत त्या भरायच्या आहेत. तर Pची ट्रूथ व्हॅल्यू T दिली, ऑर सिम्बॉल आहे तसा ठेवलेला आहे. Qची ट्रूथ व्हॅल्यू T, अँड हा सिम्बॉल आहे तसा ठेवलेला आहे. आणि Rची ट्रूथ व्हॅल्यू F. ह्या P, Q, Rच्या ट्रूथ व्हॅल्यू ज्या दिलेल्या आहेत त्या आहे तशा सबस्टिट्यूट केलेत आणि सिम्बॉल आहे तसे ठेवलेले आहेत. आता हे सिम्प्लिफाय करताना ट्रूथ व्हॅल्यू पाठ पाहिजेत, म्हणजे तुम्हाला जे कंपाऊंड स्टेटमेंट त्यांचे ट्रूथ व्हॅल्यू दिलेले आहेत, ट्रूथ टेबल्स दिलेले आहेत ते पाठ पाहिजेत. त्या ट्रूथ टेबलप्रमाणे आपण हे सिम्प्लिफाय करणार आहे. आता त्याच्यात पहिल्यांदा आपण हा ब्रॅकेट सॉल्व करणार आहे. T अँड F, अँडच्या ट्रूथ टेबलप्रमाणे हा F येतो, म्हणजे T आणि ऑर आहे तसा ठेवला, T अँड F हा F. आणि पुढं आता ऑरचा टेबल वापरायचा आहे, T ऑर F हा T येतो, म्हणजे दिलेलं जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू T असणार आहे. आता याच्यातला दुसरा स्टेटमेंट, P इम्प्लाइज Q ऑर R इम्प्लाइज S. तर त्याच पद्धतीने ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काढायची आहे. पहिल्यांदा गिवन स्टेटमेंट आहे तसं लिहिलेलं आहे, P इम्प्लाइज Q ऑर R इम्प्लाइज S. आता P, Q आणि R आणि S ह्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू ज्या दिलेल्या आहेत त्या सबस्टिट्यूट करायच्या आहेत. P आणि Qच्या ट्रूथ व्हॅल्यू T आहेत. बघा, Pची ट्रूथ व्हॅल्यू T, सिम्बॉल आहे तसा ठेवला. Qची ट्रूथ व्हॅल्यू T, ऑर हा सिम्बॉल इथं आहे तसा ठेवला आहे. Rची ट्रूथ व्हॅल्यू F इम्प्लाइज Sची ट्रूथ व्हॅल्यू F. ज्या ट्रूथ व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या आहेत तशा सबस्टिट्यूट केलेत. आता ट्रूथ टेबलप्रमाणे ते सिम्प्लिफाय करत जायचं आहे. T इम्प्लाइज T, इम्प्लिकेशनच्या टेबलप्रमाणे T इम्प्लाइज T हा T येतो आणि F इम्प्लाइज F हा T येतो. ब्रॅकेटच्या ट्रूथ व्हॅल्यू काढून घेतलेत आणि T ऑर T, आता ऑरचा टेबल वापरायचा आहे. T ऑर T हा T येतो आणि ही फायनल स्टेप असेल, म्हणजे दिलेलं हे जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू T असणार आहे. तर पुढचं स्टेटमेंट, Q अँड R ऑर निगेशन P अँड S. तर दिलेलं स्टेटमेंट आहे तसं इथं लिहिलेलं आहे, गिवन स्टेटमेंट Q अँड R ऑर निगेशन P अँड S. तर फक्त P, Q, R, Sच्या ज्या ट्रूथ व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या आहे तशा पहिल्या स्टेपला सबस्टिट्यूट करायच्या आहेत. ट्रूथ व्हॅल्यू इक्वल टू T, Qची ट्रूथ व्हॅल्यू T अँड Rची ट्रूथ व्हॅल्यू F ऑर निगेशन Pची ट्रूथ व्हॅल्यू T अँड Sची ट्रूथ व्हॅल्यू F. फक्त ट्रूथ व्हॅल्यू भरलेले आहेत. आता सिम्प्लिफाय करत जायचं आहे ट्रूथ टेबल्सप्रमाणे. पहिल्यांदा अँड प्रमाणे T अँड F हा F येतो, ऑर आहे तसा ठेवला. तर निगेशन T
म्हणजे टीच्या उलट तो एफ येईल, एफ अँड एफ. आता हा ब्रॅकेट सिम्प्लिफाय करावा लागेल. एफ अँड एफ, अँडच्या ट्रूथ टेबलप्रमाणे एफ येतो. एफ आहे तसा ठेवला, ऑर आहे तसा ठेवला, एफ अँड एफ एफ. आता एफ ऑर एफ, ऑरच्या ट्रूथ टेबलप्रमाणे त्याची ट्रूथ व्हॅल्यू एफ येणार आहे. म्हणजे दिलेलं जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू एफ येईल. चौथं स्टेटमेंट, P implies Q and negation R. The given statement P implies Q and negation R. Truth value equal to P ची ट्रूथ व्हॅल्यू T, हा सिम्बॉल पहिल्यांदा आहे तसा ठेवला, Q ची ट्रूथ व्हॅल्यू T अँड निगेशन R ची ट्रूथ व्हॅल्यू F. ह्याच्यात P Q Rच्या ट्रूथ व्हॅल्यू भरलेत आणि सिम्बॉल आहे तसे ठेवलेले आहेत. आता ट्रूथ टेबलप्रमाणे सिम्प्लिफाय करायचं आहे. T इम्प्लाइज T, हा T येतो. अँड आहे तसा ठेवला आणि निगेशन F, हा Fच्या उलट म्हणजे T येईल. आता T अँड T, अँडच्या ट्रूथ टेबलप्रमाणे T येतो. म्हणजे दिलेल्या वाक्याची ट्रूथ व्हॅल्यू ही T असणार आहे. पाचवं कंपाऊंड स्टेटमेंट, निगेशन R implies and implied by P implies negation Q. Solution, given statement negation R implies and implied by P implies negation Q. आता ट्रूथ व्हॅल्यू भरायच्या आहेत. क्वेश्चनमध्ये ज्या ट्रूथ व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या इथं भरलेल्या आहेत. निगेशन F implies and implied by T implies negation T. तर सिम्प्लिफाय करताना निगेशन F, Fच्या उलट T येणार आहे. T पुढं हे आहे तसं राहील. इम्प्लाइज निगेशन T, हा F येईल. आता हा ब्रॅकेट आपल्याला डबल इम्प्लिकेशनप्रमाणे त्याची ट्रूथ व्हॅल्यू मांडता येईल. T इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय T, हा T येतो आणि T पहिल्यांदा फक्त ब्रॅकेट सॉल्व केला आहे. पुढं जो पार्ट आहे स्टेटमेंटचा तो आहे तसा ठेवलेला आहे. T इम्प्लाइज F, हा F येतो. म्हणजे दिलेल्या वाक्याची ट्रूथ व्हॅल्यू ही F असणार आहे. सहावं स्टेटमेंट, निगेशन P अँड निगेशन Q अँड R ऑर Q अँड R ऑर P अँड R. तर दिलेलं स्टेटमेंट आहे तसं पहिल्या स्टेपला लिहायचं आहे. गिवन स्टेटमेंट आहे तसं हे स्टेटमेंट मांडलेलं आहे. आता पहिल्या स्टेपला आपण PQRSच्या ज्या ट्रूथ व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या आहे तशा भरणार आहे. बघा, P ची ट्रूथ व्हॅल्यू T, सिम्बॉल आहे तसा. Q ची ट्रूथ व्हॅल्यू T, सिम्बॉल आहे तसा ठेवलेला आहे. R ची ट्रूथ व्हॅल्यू F ऑर Q T आहे, R F आहे, सिम्बॉल ॲज इट इज, P ट्रू आहे अँड सिम्बॉल आहे तसा R ची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स. आता ट्रूथ व्हॅल्यू भरून घेतल्या की ट्रूथ टेबल तुम्हाला पाठ असतील तर हे पटकन सिम्प्लिफाय तुम्हाला करता येणार आहे. निगेशन T, Tच्या उलट F अँड, आता हा ब्रॅकेट आधी सोडवला पाहिजे आणि ब्रॅकेटमधलं हे आधी काढून घेतलं पाहिजे. निगेशन T, हा F, पुढचा पार्ट आहे तसा ठेवला आहे. ऑर, आता इथं T अँड F, हा F येतो अँडच्या ट्रूथ टेबलप्रमाणे. ऑर आहे तसा आणि T अँड F, हा F येईल. आता हा ब्रॅकेट इथं आधी सिम्प्लिफाय करून घ्यायला पाहिजे. म्हणून हा पार्ट आहे तसा ठेवला आहे. F अँड आणि ब्रॅकेटची व्हॅल्यू F अँड F, हा F येतो, तो इथं मांडलेला आहे. ऑर, हा सिम्बॉल आहे तसा आणि F ऑर F, हा F येतो. आता हा ब्रॅकेट सिम्प्लिफाय केला आहे. F अँड F, हा F, पुढचा पार्ट आहे तसा ऑर F आणि F ऑर F दोन फॉल्स असतील तर ऑरच्या ट्रूथ टेबलमध्ये F ऑर F, हा F येतो. म्हणजे दिलेलं जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे ते फॉल्स आहे. सातवं कंपाऊंड स्टेटमेंट, निगेशन P अँड Q अँड निगेशन R ऑर Q इम्प्लाइज P इम्प्लाइज निगेशन S ऑर R. आपण त्याच पद्धतीने ह्याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे. गिवन स्टेटमेंट आहे तसं लिहिलेलं आहे. हे स्टेटमेंट आहे तसं इथं मांडलेलं आहे. आता ब्रॅकेट सिम्बॉल काही बदलायचं नाही. ब्रॅकेट पण आहे तसे ठेवायचे आहेत आणि सिम्बॉल्स पण आहे तसे ठेवायचे आहेत. फक्त PQRSच्या ट्रूथ व्हॅल्यू त्यांच्या ठिकाणी भरून घ्यायचे आहेत. निगेशन T अँड निगेशन F ऑर T इम्प्लाइज T
इम्प्लाइज निगेशन एफ ऑर एफ. बघा फक्त पी क्यू आर एसच्या ट्रूथ व्हॅल्यू इथं भरलेल्या आहेत. आता हा ब्रॅकेट पहिला सिम्प्लिफाय करताना निगेशन टी एफ लिहावा लागेल आपल्याला. मग निगेशन टी एफ पुढं आहे तसं अँड टी अँड निगेशन एफ म्हणजे एफच्या उलट तो टी येईल. ऑर आता टी इम्प्लाइज टी, इम्प्लिकेशनमध्ये टी इम्प्लाइज टी हा टी आहे. इम्प्लाइज निगेशन एफ हा टी ऑर एफ. आता एफ अँड टी अँडमध्ये एफ अँड टी हा एफ येतो. हा अँड आहे तसा ठेवला, टी आहे तसा ठेवला. ऑर टी इम्प्लाइज हे पण आहे तसं ठेवले आणि टी ऑर एफ हा ऑरच्या टेबलप्रमाणे टी येतो. आता हे ब्रॅकेट सिम्प्लिफाय करून घ्यायचे. एफ अँड टी हा एफ ऑर ॲज इट इज टी इम्प्लाइज टी टी आणि एफ ऑर टी हा टी येतो. म्हणजे 7वं जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी असणार आहे. आता हा क्वेश्चन तुम्हाला त्याच पद्धतीनं सॉल्व करता येईल. तो सॉल्व करायचा आहे. क्वेश्चन असा आहे, इफ स्टेटमेंट्स पी क्यू आर ट्रू अँड आर एस आर फॉल्स. म्हणजे त्याच ट्रूथ व्हॅल्यू दिलेत. पी आणि क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यू टी घ्यायच्या आहेत, आर आणि एसच्या ट्रूथ व्हॅल्यू एफ घ्यायच्या आहेत. डिटर्मिन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. फर्स्ट कंपाऊंड स्टेटमेंट निगेशन पी अँड क्यू ऑर निगेशन आर. आता याचा ॲन्सर इथं दिलेला आहे. एफ त्याची ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे. सेकंड स्टेटमेंट पी अँड निगेशन आर अँड निगेशन क्यू ऑर एस. त्याचा ॲन्सर एफ आहे. तिसरं कंपाऊंड स्टेटमेंट निगेशन पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय आर अँड एस. त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी येईल. फोर्थ निगेशन पी इम्प्लाइज क्यू अँड आर इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय एस. ॲन्सर टी. पाचवं स्टेटमेंट निगेशन पी अँड आर ऑर एस इम्प्लाइज निगेशन क्यू इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय पी अँड आर. त्याचा ॲन्सर टी येणार आहे. त्याच पद्धतीनं तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे आणि सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी ट्रूथ टेबल पाठच पाहिजेत, तरच तुम्हाला पटकन त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू डिटर्मिन करता येतील.